एक लक्षात घ्या, देशाची जी परंपरा आहे ती ठीक आहे, पहिली राजेशाही होती, लोकशाही आली, ते आम्ही मान्य केले. पण जी सामाजिक व्यवस्था आहे, लोक या देशातले फार भावनिक आहेत आणि परंपरा पाळणारे लोक आहेत. आज बावधनचा बगाड म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्र त्या पलीकडे ह्या संपूर्ण परिसरातलं सगळ्यात मोठं बगाड असतं. आपण करायचं कोणासाठी? कुठंतरी श्रद्धास्थान असलं पाहिजे. त्या अनुषंगाने आज ही संपूर्ण लोक भक्तिभावनेने इथे येतात. कुठंतरी संशोधनाचा भाग म्हणून तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हे का घडतं? का पंढरपूरची वारीला एवढे लोक जातात? का इकडे जातात? आज ह्याच्यातनं प्रत्येक जणी बोध घेतला पाहिजे की जे आपल्या मनात लोकांची सेवा धर्मचं जी भावना आहे ती प्रत्येकाने मनात आणली पाहिजे. हे त्याच्या मागचं म्हणजे शुभ संदेश आहे. त्याच्या पलीकडे काय बोलणार? साहेब, आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरला. त्या निवडणूक जाऊन देऊ. देवाच्या चरणी काय एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.